Hello student, welcome to our online teaching English with Shirgave sir. Today we are going to discuss unit number 1, first short story and astrologer days, icebreakers, vocabulary and textual questions. सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे की या टॉपिकमधील जे महत्त्वाचे शब्द आहेत, व्होकॅब्लरी आहे, त्याचा अर्थ आपण नोट डाऊन करून घ्यायचा आहे. प्लस आईस ब्रेकर क्वेश्चन असतील किंवा टेक्स्चुअल क्वेश्चन जे आपण डिस्कस करणार आहे ते आपण व्हिडिओ पाहत असतानाच आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत, जेणेकरून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ती उपयोगी पडतील. स्टुडंट्स, जसं आपल्याला माहिती आहे की आर के नारायण यांची शॉर्ट स्टोरी आहे, बट ॲज अ स्टुडंट ऑफ इंग्लिश यू शुड नो व्हॉट इज द शॉर्ट स्टोरी मीन. या ठिकाणी आपण शॉर्ट स्टोरी म्हणजे काय हे नेमकं थोडक्यात पाहूया. अ शॉर्ट स्टोरी इज अ फिक्शनल वर्क ऑफ प्रोज दॅट इज अ शॉर्टर इन लेंथ दॅन अ नॉवेल. ही एक त्याची स्पेसिफिक व्याख्या आहे. लघुकथा म्हणजे हे काल्पनिक लिखाण आहे जे कादंबरीपेक्षा लेंथमध्ये लहान असतं. दुसरी अत्यंत स्पेसिफिक व्याख्या दिलेली आहे एडगर ॲलन पो याने. तो आपल्या एका लेखामध्ये म्हणतो, द फिलॉसॉफी ऑफ कॉम्पोजिशनमध्ये त्याने सांगितलेलं आहे, सेड दॅट अ शॉर्ट स्टोरी शुड बी रीड इन वन सिटिंग एनिवेअर फ्रॉम अ हाफ आवर टू 2 hours. एडगर यांनी ही एकदम परफेक्ट अशी व्याख्या दिलेली आहे. लघुकथा म्हणजे जी एकाच बैठकीमध्ये वाचता येते आणि त्या वाचण्यासाठी लागणारा कालावधी हा अर्धा तास ते 2 तासाचा असतो. याचा अर्थ लघुकथा ही थोडक्यात आपल्याला वाचून संपवता येते. तिसरी या ठिकाणी माहिती दिलेली आहे पहा, इन कंटेम्पररी फिक्शन अ शॉर्ट स्टोरी कॅन रेंज फ्रॉम 1000 टू 20,000 वर्स. आत्ताच्या पारंपरिक व्याख्येमध्ये शॉर्ट स्टोरी म्हणजे असं सांगितलेलं आहे की जी लघुकथा शब्दमर्यादेमध्ये सांगितलेलं आहे 1000 ते 20,000 शब्दापर्यंत असणाऱ्या कथेला लघुकथा असं म्हणतात. ओके स्टुडंट, दिस इज अबाउट अ शॉर्ट स्टोरी. नाव विदाउट वेस्टिंग टाईम वी आर गोइंग टू लर्न आईस ब्रेकर क्वेश्चन्स अँड देन व्होकॅब्लरी. आईस ब्रेकरमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. पहिलं दिलेलं आहे पेंटिंग अँड ड्रॉइंग. ही सुद्धा तुमची एक ताकद असू शकते, पेंटिंग आणि ड्रॉइंग. मग पेंटिंग आणि ड्रॉइंग काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? कारण की या कलेमधनं कॅन व्हिज्युअलाइज अँड एक्सप्रेस, या पेंटिंगच्या माध्यमातून भावना मांडता येतात आणि कल्पना रंगवता येतात. याच्यामधनं करिअर कुठलं दिलेलं आहे? ड्रीम करिअर, कमर्शियल आर्टिस्ट अँड कार्टुनिस्ट. सर ते शेवटी आपल्याला असं सांगता येतं की याच्यामधनं व्यावसायिक कलाकार आणि एक व्यंगचित्रकार म्हणून सुद्धा करिअर करता येतं. बाकीच्या ज्या 4 ॲक्टिव्हिटीज आहेत याच्यामध्ये ज्या सोपे सोपे स्ट्रेंथ आहेत किंवा करिअर आहेत त्याच्याबद्दल आपण लिहायचं आहे. फार अवघडमध्ये जाण्याचं काही कारण नाही आहे. तुम्हाला जी स्वतःची शक्तिस्थानं किंवा ताकद वाटतात की याच्यामध्ये आपल्याला करिअर करता येतं ते तुम्ही त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. एक मॉडेल आन्सर पुढच्या स्लाईडमध्ये देण्यात आलेला आहे. आपण याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून सुद्धा लिहू शकता. प्लीज सी, हे एक मॉडेल आन्सर आहे. या पद्धतीनं आपले करिअर किंवा स्ट्रेंथ तुम्ही स्वतःचे सुद्धा लिहू शकता. यामध्ये आपल्याला असं लिहिता येईल की एक पेंटिंग अँड ड्रॉइंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्ट्रेंथ कुकिंग असू शकते. का कुकिंग? क्रिएटिंग न्यू फूड अँड टेस्ट. आपण नवनवीन खाद्यपदार्थ तयार करू शकतो आणि त्याची चव ही जगाला देऊ शकतो. करिअर काय करता येतं याच्यामधून? शेफ ऑर इंटरनॅशनल कुक. आता अलीकडच्या काळामध्ये कुकिंगमध्ये सुद्धा चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यानंतर टीचिंग, शिक्षकी पेशा असेल. इन्स्पायर अँड एज्युकेट अ यंग जनरेशन. समाज निर्माण करण्याचं काम हे टीचिंगच्या माध्यमातून होत असतं. यामुळं इन्स्पायर अँड एज्युकेट यंग जनरेशन, नवीन पिढीला घडवण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्याचं काम याच्यामधनं होऊ शकतं असं आम्हाला वाटतं. आणि करिअर काय याच्यामध्ये?
कोचिंग क्लासेस, लेक्चर अँड काउन्सिलर म्हणून आपल्याला याच्यामध्ये करिअर करता येतं. फार्मिंग महत्त्वाचं या ठिकाणी स्ट्रेंथ आहे. का असं वाटतं की ही आपली ताकद असू शकते? अ मेन सोर्स ऑफ लाईव्हलीहूड, बॅकबोन ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. आपल्या जगण्याचा एक मुख्य माध्यम आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही सगळी शेतीवरतीच अवलंबून आहे. त्यामुळे ड्रीम करिअर याच्यामध्ये काय करता येतील शेतीमधून? ऑर्गॅनिक हायटेक फार्मिंग करता येतं आणि याच्या अनुषंगानं फूड इंडस्ट्रीसुद्धा उभी करता येईल. पुढचं स्ट्रेंथ आपण असं लिहू शकतो डिफेन्स. काय वाटतं याच्याबद्दल? तर द मोस्ट प्रेस्टिजियस अँड रिस्पेक्टेड जॉब. डिफेन्समध्ये मग आर्मी असेल, एअरफोर्स असेल किंवा नेव्ही, पोलीस असेल, हा अत्यंत प्रतिष्ठित आणि रिस्पेक्टेड मान असणारा जॉब आहे. ड्रीम करिअर याच्यामध्ये काय करता येतं? इंडियन आर्मी असेल, BSF असेल, पोलीस असेल किंवा नॅव्ही असेल, याच्यामध्ये आपल्याला करिअर करता येतं. यानंतर नेक्स्ट आईस ब्रेकरमध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे. प्लीज सी. The scene in a local market of a village or town or city is very attractive. People with different occupations sell their wares. Discuss with your partner the variety of activities at the local market. इथे ॲक्टिव्हिटी अशी विचारलेली आहे क्वेश्चनमध्ये की स्थानिक बाजारामध्ये, मग गाव असेल, एखादं खेडं असेल किंवा शहरामध्ये, हा बाजार अत्यंत आकर्षक असतो. वेगवेगळे व्यवसाय करणारे विक्रेते या ठिकाणी आलेले असतात. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर चर्चा करून कोणकोणत्या पद्धतीचे व्यवसाय, विक्री यांची रेलचेल असते याबद्दल लिहा. तो आपण पुढे बघणारच आहोत. सेकंड ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. इन अ विलेज, टाउन, सिटी इट इज अ क्वाईट अ कॉमन साईट टू सी अन ॲस्ट्रॉलॉजर सिटिंग बाय द रोड साईड with his professional equipment. Discuss with your partner and list the requirement for his trade. दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये असं विचारलेलं आहे, गाव, शहर किंवा खेड्यामध्ये एक सर्वसामान्य चित्र आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला रस्त्याच्या कडेला बसलेला ज्योतिषी दिसतो. आपल्या वेगवेगळ्या प्रोफेशनल इक्विपमेंट, व्यावसायिक साहित्याबरोबर तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर चर्चा करून त्याच्याकडे कोणकोणतं साहित्य असतं याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. प्लीज यातील पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला असं लिहिता येईल, एक ॲन्सर जे दिलेलं होतं, सेलिंग फ्लावर्स अँड सेलिंग ग्रोसरीज. आपण जे सर्वसामान्य लोकल मार्केटमध्ये बघतो त्याच्याबद्दलच इमॅजिनेशन करून लिहायचं आहे. सेलिंग क्लोथ्स अँड चप्पल्स एक्सेट्रा. थर्ड असं लिहिता येईल, सेलिंग फ्रूट्स अँड नट्स, सेलिंग व्हेजिटेबल्स, सेलिंग होम डेकॉर आयटम्स, घरगुती सजावटीची लागणारी वस्तू, अँड ॲग्रिकल्चर आयटम्स. काही बाजारामध्ये शेती संबंधितसुद्धा साहित्य त्या ठिकाणी विकलं जातं. या ॲक्टिव्हिटीज आपल्याला कोणत्याही बाजारामध्ये पाहावयास मिळतात. विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये त्यांना ज्या स्थानिक बाजारामध्ये दिसणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, रेलचेल आहे, ते सुद्धा लिहिता येईल. सेकंड ॲक्टिव्हिटी असे विचारलेली होती की एखाद्या गावामध्ये किंवा शहरामध्ये रस्त्याकडेला बसणारा ज्योतिषी, त्याच्याजवळ असणारं त्याचं व्यावसायिक साहित्य याची माहिती नोंदवायची आहे. एक त्या ठिकाणी दिलेलं होतं की ज्योतिषाकडे असणारं, आपल्याला माहीत आहे, पॅरेट अँड कार्ड्स, त्याच्याकडे असणारा पोपट आणि काही कार्ड्स असतात. दुसरं आपल्याला लिहिता येईल बुक ऑफ ॲस्ट्रॉलॉजी. ॲस्ट्रॉलॉजर्सकडं एक ज्योतिषविषयक पुस्तक. रिंग्स, गॅजेट्स अँड स्टोन्स, काही खडे असतात, अंगठ्या असतात किंवा काही गॅजेट्स, इतर दोरे साहित्य असतं. अ फोटो ऑफ गॉड, चार्ट्स, काही देवाचे फोटोसुद्धा त्यांना मांडलेले असतात आणि वेगवेगळे चार्ट्स असतात. लॉकेट्स, होली ॲश, सॅफ्रॉन अँड थ्रेड्स. सर्वसामान्यतः ज्योतिषाकडं या गोष्टी मिळतात. लॉकेट्स ताईत असतील, भस्म असेल, शेंदूर असेल किंवा एखादा बांधण्यासाठी हातामध्ये दोरा. सहावं सांगितलेलं आहे कोवरीज अँड शेल्स, कवड्या आणि इतर शंख शिंपलेसुद्धा त्याच्याजवळ आपल्याला पाहावयास मिळतात. नेक्स्ट आईस ब्रेकरचा ॲक्टिव्हिटी आहे, देर आर सर्टन अनरिझनेबल बिलीफ्स अमॉंग द पीपल लिव्हिंग इन आवर सोसायटी. आपल्या समाजामध्ये राहत असताना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही अंधविश्वास असतात ज्याला काहीच कारण नसतं. सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशियस. आणि अशी काही घटना असतात, या घटना अंधश्रद्धेशी निगडीत असतात.
List such events and discuss superstitions linked with them and the means of their eradication. अशा प्रसंग किंवा घटना ज्या अंधश्रद्धेशी निगडीत असतात त्या लिहा आणि त्याच्याबरोबर असणारी अंधश्रद्धासुद्धा आपल्याला लिहायची आहे. आणि अशा अंधश्रद्धा जर कमी करायच्या असतील, इरॅडिकेट करायचे असतील, रिमूव्ह करायचे असतील किंवा डिस्ट्रॉय करायचे असतील तर आपल्याला कोणते उपाय किंवा माध्यमं याच्यामध्ये वापरली पाहिजेत. याचं उत्तर आपल्याला पुढीलप्रमाणे लिहिता येईल. आपल्या माहितीसाठी आणि सोयीसाठी आपण 2 कॉलम केलेले आहेत. एका बाजूला आहेत असणारे प्रसंग, घटना आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या अंधश्रद्धा. पहिला असं दिलेलं आहे, ब्रेकिंग अ मिरर. जर घरामध्ये एखादा आरसा फुटला तर 7 वर्षाचं बॅड लक असं समजलं जातं. 7 इयर्स अ बॅक लक. ट्रिमिंग नेल्स ॲट अ नाईट. रात्रीच्या वेळेला नखं काढणं. राईज इन डेबिट ऑर एक्सपेन्सेस. कर्ज वाढतं असं म्हटलं जातं. थर्ड आहे विस्लिंग ॲट नाईट. इन्व्हाइट स्नेक ॲट होम. घरामध्ये शिटी घालणं म्हणजे सापाला बोलवणं असं होतं. बऱ्याच या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्यातल्या काही महत्त्वाच्या ज्या आहेत घटना. कॅट क्रॉसेस युअर पाथ. तर ज्या कामासाठी आपण चाललेलो आहोत त्या कामामध्ये यश मिळत नाही असं समजलं जातं. क्लिकिंग साऊंड ऑफ लिझार्ड. आपल्या घरामधल्या पालीचं बडबडणंसुद्धा ते खरं आहे असं आपण त्याच्यामागे अंधश्रद्धा जोडलेली असते. यापैकी कोणत्याही 4 ॲक्टिव्हिटीज तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. अशा अंधश्रद्धा संपवण्यासाठी मीन्स ऑफ सुपरस्टिशन इरेडिकेशन. पहिला आहे डेव्हलप सायंटिफिक ॲटिट्यूड. शास्त्रीय दृष्टिकोन डेव्हलप केला पाहिजे. पॅरेंट प्ले ॲन इम्पॉर्टंट पार्ट इन रिमूव्हिंग ऑल द फियर्स अँड बिलीव्स इन सुपरस्टिशन. पालकांची जबाबदारी आहे की लहानपणापासून आपल्या मुलांच्या मनावरती अशा गोष्टी बिंबवू नयेत. पब्लिक मीटिंग्ज अँड लेक्चर्स ऑन व्हेरियस टॉपिक्स. काही ठिकाणी पब्लिक मीटिंग झाल्या पाहिजेत, सार्वजनिक ठिकाणी या अंधश्रद्धेवरती व्याख्यानं झाली पाहिजेत. अटेंड ऑर जॉईन प्रोग्राम्स लाईक बुक एक्झिबिशन, सायन्स एक्झिबिशन एक्सेट्रा. शास्त्रीय अभ्यास आपण केला पाहिजे आणि ज्या ठिकाणी अशी एक्झिबिशन असतील त्या एक्झिबिशनला भेट दिली पाहिजे जेणेकरून शास्त्रीय दृष्टिकोन आपल्यामध्ये डेव्हलप होईल. अरेंज अवेअरनेस प्रोग्राम, वर्कशॉप अँड कॅम्प्स. एक शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी काही जनजागृती कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत, वर्कशॉप आणि कॅम्प्स अटेंड केले पाहिजेत. डेमॉन्स्ट्रेशन द फॅक्ट, ट्रूथ अँड एक्सपोज द फेक थिंग्स. ज्या काही समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा आहेत या अंधश्रद्धेवरती वस्तुस्थिती काय आहे किंवा सत्य काय आहे आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या उघड करून दाखवल्या पाहिजेत. द मीडिया लाईक न्यूजपेपर, टी व्ही, रेडिओ, इंटरनेट अँड अदर गॅजेट शूड ॲक्ट मोर रिस्पॉन्सिबली. मीडिया मग त्याच्यामध्ये वर्तमानपत्र, टी व्ही, रेडिओ आणि इंटरनेट आणि इतर काही गॅजेट्स असतील यांनी अत्यंत जबाबदारीपूर्वक वागलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये लिखाण केले पाहिजे. टीचर शूड एनकरेज हेल्दी अँड सायंटिफिक टॉक अमॉंग स्टुडंट. धिस कॅन डिसमिस स्टुडंट्स बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय दृष्टिकोन समजावून सांगितला पाहिजे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्यामधला अंधश्रद्धा ही गोष्ट नाहीशी होईल. असे काही तुम्ही सुपरस्टिशन्स एरॅडिकेशन करण्यासाठी लिहू शकता. यानंतर ॲस्ट्रॉलॉजर्स डेमधील काही व्होकॅब्लरी महत्त्वाचे शब्द आपण या ठिकाणी पाहूया. व्होकॅब्लरीमध्ये सर्वप्रथम दिलेलं आहे कोवरी शेल्स, अ स्मॉल टू लार्ज सी स्नेल्स. कवड्या असा अर्थ या ठिकाणी आहे. ऑब्स्क्युअर, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, समजण्यास अवघड, संदिग्ध. टू ग्लीम, टू रिफ्लेक्ट लाईट, प्रकाशाचं परावर्तन होणं. टू बी वेल डिस्पोज्ड, फ्रेंडली, फेवरेबली, सिम्पॅथेटिक, मैत्रीपूर्ण. पॅराफेल्निया, अ लार्ज कलेक्शन ऑफ स्मॉल ऑब्जेक्ट. छोट्या छोट्या वस्तूंचा संग्रह. या ठिकाणी पॅराफेल्निया हे ज्योतिषाकडं असणारं वेगवेगळं साहित्य याच्या संदर्भात हा अर्थ आहे. सिक्रेड ॲश, होली पावडर मेड फ्रॉम फायर वुडन, राख किंवा भस्म. वर्मिलियॉन, सॅफ्रन कलर, केशरी रंग, शेंदूर किंवा अष्टगंध अशासारखा पदार्थ. विस्कर्स, बियर्ड अँड मुश्कॅच, दाढी आणि मिशी. दलिया स्टाल्क, फ्लावर, बाजूच्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे डेलियाचं फूल. अ फ्लँक, लाईन, वे, मार्ग किंवा रस्ता.
वसिफरसनेस, बीइंग लाऊड अँड नॉयझी, गोंधळ किंवा कोलाहल विशेषतः बाजारातील, टू लुक केअर वन, टू लुक वरीड, काळजीमध्ये आहे असं दिसणं, टू फील पिक्ड, टू फील अँग्री, एखाद्यानं रागावलेलं असणं, बिकॉज ऑफ समवन डॅमेज्ड युअर फिलिंग्ज ऑफ बीइंग प्राऊड युअर सेल्फ, एखाद्यानं भावना दुखावल्या गेल्या म्हणून आलेला राग, चेरूट, सिगार ऑर चिलीम असा अर्थ होतो. या ॲस्ट्रॉलॉजर डे शॉर्ट स्टोरीमधले महत्त्वाचे व्होकॅब्युलरी आपण घेतलेले आहे. काही शब्द अडचणीचे वाटले तर तुम्ही डिक्शनरीच्या साहाय्याने ते बघू शकता. हे महत्त्वाचे शब्द आहेत. या लेक्चरच्या सेकंड पार्टमध्ये टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटीज आणि थोडक्यात या शॉर्ट स्टोरीची समरी आपण घेणार आहोत. 12वीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावरती सिनॉनिम्स वर्ड्स आपल्याला विचारले जातील किंवा आईस ब्रेकर्समधल्या काही ॲक्टिव्हिटीज या पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनसाठी सुद्धा विचारल्या जाऊ शकतील. त्या अनुषंगानं या टॉपिकचा आपण अभ्यास करायचा आहे. हा व्हिडिओ आणि लेक्चर तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये तुम्ही लिहा आणि प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या अपडेट्स तुम्हाला पटकन येतील. थँक्यू. Once again. Please like, share and subscribe.